अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची। देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा। आपुल्या वैभवे शृंगारावे निर्मळ, तुका म्हणे जेवी सवे, प्रेम द्यावे प्रीतीचे। तुकाराम महाराज म्हणतात, परमेश्वर भक्ताच्या अंतकरणातील गोडी स्वीकारतो आणि त्याच्या अंतकरणातील भाव पाहतो। म्हणजेच तुम्ही शरीराने नामजप करत असाल आणि मनात रात्री जेवण काय बनवू असे विचार, शरीराने तीर्थयात्रेला गेला पण मनात नोकरीच्या कामाचं टेन्शन, शरीराने पूजा केली पण मनातून शॉपिंग सेंटरमध्ये असाल तर त्याचा काही उपयोग नाही, कारण तुमचं अंतःकरण तर या मायेच्या संसारातच अडकलं आणि त्यामुळे ते अजूनच दूषित होणार। अध्यात्माचा उद्देशच हा आहे की मनात भगवंतांबद्दल शुद्ध भक्तिभाव, प्रेमभाव उत्पन्न व्हावा, ज्याने तुमचं अंतःकरण शुद्ध होईल आणि तुम्हाला या मनुष्य देहातच तुमच्या परमलक्ष्याची म्हणजेच भगवत धामाची, वैकुंठाची प्राप्ती होईल। ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे, ज्या भक्ताच्या मनामध्ये भगवंतांबद्दल भक्तिभाव आहे, प्रेमभाव आहे, अशा भक्ताचा साक्षात देव सखा सोयरा झालेला असतो असे महाराज 3 वेळा म्हणतात। आपल्याजवळ जे काही वैभव आहे ते निर्मळ मनाने शृंगारावे। तुकाराम महाराज पुढे म्हणतात, तो हरी अशा भक्तांबरोबर भोजन करतो व त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करतो। अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा अध्यात्मसार यूट्यूब चॅनेलला।